गबाळाचे भरी नका हो वाहवत जाऊ तिकडे. म्हटले काय होतं थोडंफार गोडभर घेतलं आजचा दिवस एकच झाकण घेतले. मित्रांचा फारच आग्रह होता. नको रे दादा देहाचं गटार करू नको मनाचं सुद्धा गटार झाल्याशिवाय राहणार नाही. सावधान. ती मार्ग कशी गबाळ आहे. फक्त व्यसनच गबाळ आहे असं नाही. जे दिसतात ना दारू गांजा मत पी यार अकल गुम हो जाती है अपने कमर का दाम खर्च के मुंह में मक्खी आती है. मला सांगायचं एवढंच काही व्यसन हीच गबाळ मार्ग आहे असं नाहीये. आमच्या मनातही जे काही विकार आहेत ना वारंवार वारंवार त्या विषयांच्या अधीन जर आम्ही होतो ना ते सुद्धा गबाळच आहे. ते गबाळ साफ करण्यासाठी भगवंताचं नामस्मरण आहे. अंतकरणातलं गबाळ साफ करण्यासाठी भगवंताचं नामस्मरण आहे. कोणत्या बापाला वाटतं की आपले पोरं वाम मार्गाला गेले पाहिजे आपले पोरं बहिर्मुख झाले पाहिजे आपल्या लेकरांचं वाटोळं व्हावं असं कोण्या बापाला वाटतं. कोणालाच नाही वाटत ना. कोणालाच नाही. प्रत्येक आई वडिलाला जर वाटतं ना आपल्या लेकरांचं हित व्हावं पण व्यावहारिक हिताच्या पलीकडे आपली बुद्धी कामच करत नाही. त्याच्या पलीकडे असणारं जे आत्महित आहे ज्या हिताच्या ठिकाणी या प्रत्येक जीवानी जागा झालं पाहिजे परंतु होत नाही हे चित्र डोळ्यासमोर आलंय. बघितलंय अभ्यास केला तुकोबरायने तुमच्या आमच्या सर्वांच्या मनाचा आणि म्हणून तुकोबरायांना वाटलं की माझ्या या सगळ्या लेकरांना जाग करणं आज शब्दही महत्वाचा आहे. आता जागा रे भाई अन्न जागा. इथे आता शब्द महत्वाचा आहे की निदान याच्या अगोदर जे झालं ते झालं किमान आता तरी जागा. आता नाही जागे झालात ना आता नाही सावध झालात आता जर योग्य मार्ग नाही ना पकडला तर उद्या रडायची वेळ येईल उद्या पश्चातापाची वेळ येईल. पश्चाताप करणारा कधी शहाणा नसतो. ताण लागल्यावर जिरा खोदायचा नसतो. आबरू लुटून गेल्याच्या नंतर अंगभर कपड्याचा विचार कधी करायचा नसतो. विचार तसा करणारा कधी शहाणा नसतो. प्यास लगती है तो आदमी को पनघट की याद आती है. प्यास लगती है तो आदमी को पनघट की याद आती है. लाज लगती है तो औरत को घूंघट की याद आती है. बड़ी रंगीन होती है जिंदगी की शाम में जब सब ठुकरा देते हैं. बुढ़ापा करीब आता है मौत सामने खड़ी होती है तब हम पगलों को भगवान की याद आती है. तब हम पगलों को भगवान की याद आती है. कधी आम्ही विचार करणार आहे माय बाप वेळ निघून गेल्याच्या नंतर जर सावध होण्याचा प्रयत्न करू ना त्यावेळेला हुशार नाही आपण मूर्खातले मूर्ख ठरणार आहे. म्हणून आधीच अंधार होण्याच्या अगोदर सर्व महत्वाची कामं करावी. लाईट जाण्याच्या अगोदर महत्वाची कामं उरकणारा कधीही शहाणा आहे. तसं हा अंतिम श्वास आपल्या जीवनातला कोणता असेल माहित नाही ना तर तो अंतिम श्वास घेण्याच्या अगोदर जीवनात ज्याच्यासाठी हे जीवन मिळालं होतं ते काम आपण पूर्ण करून घ्यावं आणि ते काम आहे भगवंताची ओळख करून घेणं. विठ्ठल विठ्ठल. मग ही ओळख होते कुठं? ही ओळख नातेवाईकांमध्ये होते का? ही ओळख मित्रपरिवारांमध्ये होते का? ही ओळख कोण्या एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांच्या मेळ्यामध्ये होते का? नाही ना. हो भगवंताची ओळख ही संत सानिध्यात होते सत्संगामध्ये होते. का? कारण संतांनी भगवंत ओळखलाय. तुम्ही संतांच्या जवळ गेलात तर भगवंताबद्दलच ऐकायला मिळेल.
जर संतांच्या जवळ जाऊन राजकारण किंवा विनोद ऐकायला मिळत असले तर समजायचा आपला रॉंग नंबर लागलाय. विठ्ठल विठ्ठल. त्याला दोष देऊ नका. तो महाराज आहे का संत आहे का सिद्ध आहे का महात्मा आहे का ऋषी आहे का लबाड आहे, हे दोष देण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही चुकीच्या ठिकाणी गेलात. त्याच्यासाठी अगोदर ओळखायला शिकलं पाहिजे. खऱ्या असं संघात जर आपण जाऊ ना, ते दिशा दाखवल्याशिवाय राहत नाही. उपदेश करतात. तुकोबारायांच्या सानिध्यात जाऊन पहा. तुम्ही म्हणाल मग काय वैकुंठाला जावं काय? तुकोबारायांच्या जवळ जाण्यासाठी वैकुंठाला जायची गरज नाही. एवढं आपलं भाग्य पण नाहीये. कोणते कर्म आपले चांगले. देवाला फुलं वाहायला गेले, फुलं तोडले. तुम्हाला माहितीये का त्या फुलावर किती बारीक 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 कीटक असतात का नाही? कनेर गावात कस काय त्या फुलांवर बारीक बारीक कीटक असतात की नाही? तुम्ही फूल तोडून देवाला वाहावं हे पुण्य करण्याचा विचार केला. तोडताना तुमच्या हाताखाली असंख्य कीटक मेले. हे पाप कर्म नकळत घडलं की नाही? मग एवढं पाप करणाऱ्याला वैकुंठात जागा काय? आपल्या समजलं ना? काय हुशार लोक आहे खरंच. मग एवढे नकळत आपल्याकडून पाप घडतात आणि आपण मग तुकोबारायांची जर गाठ घ्यायची झाली तर वैकुंठाची काय अपेक्षा करतात? त्याच्यापेक्षा तुकोबारायांनी फार मोठी प्रॉपर्टी आपल्यासाठी सोडून गेले. त्या प्रॉपर्टीचं नाव आहे 4500 अभंगांची गाथा. शक्य असेल तर त्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊन बघा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ईदभर बांधावरून काय भांडण करत बसायचे, फुटभर प्लॉट साठी काय भांडण करत बसायचे. अख्खी जायजात दिली, जहागिरी दिली तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच. कधीतरी जवळ जाऊन पहा. तुकोबाराय भेटल्याशिवाय राहणार नाही. कधीतरी अभंग वाचून पहा. नाही अर्थ कळाला तरी वाचा. एक ना एक दिवस उजडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून तुकोबारायांचा अधिकार उपदेश करण्याचा. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायाच शिकविती. काय शिकविती? हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने मायाजाळ तुटतील. हा फायदाही सांगितला. आणि म्हणून संतांचं बोलणं कधी ऐकलं पाहिजे. संतांच्या बोलण्यामध्ये आपलं हित आहे. लक्षात येत आहे आपल्या? संतांचं बोलणं जर आपण ऐकलं ना त्यामध्ये आपलं हित आहे. एक वेळचा प्रसंग आहे. साधू महात्मे त्यांची शिष्यवर्ग त्यांच्या सोबत आहे आणि सर्व शिष्य समुदायाच्या सहित त्या गावामध्ये गेलं जे पूर्ण नास्तिकाचं गाव आहे. कुणाचं गाव आहे? सर्व नास्तिकच्या गावामध्ये. देव ज्यांना माहित नाही. अरे कशाचा आला देव? देव जर असता तर डोळ्यानं दिसला असता. ज्या आरती डोळ्यानं दिसत नाही त्या आरती तुमचा देव नाहीच असं म्हणणारे लोक. ते देवाला मानत नाही. विषय भोगी विषयासक्त असणारे ते पामर जीव ज्या गावात आहे त्या गावामध्ये हा साधूंचा लवा जमा गेला. आणि तिथं गेल्याच्या नंतर नास्तिक लोक स्वागत करतील का हो महाराजांचं? वा वा बरं झालं महाराज लोक तुम्ही आमच्या गावामध्ये आलात. सप्ताह करायचं म्हणता का? मग आम्ही सगळेजण तयारच आहे असं म्हणतील का? नाही. चांगला चालू असलेला सप्ताह कसा बंद पाडता येईल हे त्यांचं काम. कोणाचं? नास्तिकांचं. ते सप्ताह करू देतील का? ते स्वागत करतील का महाराज मंडळींचं? नाही ना हो. अहो जास्तही ते महाराज मंडळी गावात येताना दिसले यांनी दगड गोटे धोंडे अंगावर फेकून मारण्याचा प्रयत्न केला. स्वागत नाही केलं, उलट छळ केला. छळ, त्रास दिला. एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला. त्या गावातून आता माघारी जाण्याची वेळ आली. आणि तेव्हा या साधूनं त्या सर्व गावकऱ्यांना एकत्र जेव्हा पाहिलं आणि एक आशीर्वाद दिला की तुमची इथेच भरभराट हो. काय आशीर्वाद दिला? तुमची इथे भरभराट हो. ऐकताय तुम्ही? हा शाबास. हा आशीर्वाद दिला आणि साधू तिथून निघते झाले. दुसऱ्या गावामध्ये गेले. ते गाव सगळं माळकऱ्यांचं. त्या गावात एकही सरकार मान्य दुकान नाही. कोणतं? एवढे हुशार श्रोते ना गावंडे काका. असं वाटतं रोज इथंच कीर्तन करावं. पण मग बाकीचे महाराज मंडळींचं काय? की जिथे सगळे सात्विक लोक आहे, सगळे अगदी अबीर बुक्का चंदन धारण करणारे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, साधू सज्जनांचं स्वागत करणारे, संत पूजन करणारे, धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्यांचं गाव ते सज्जनांचं गाव.
आणि त्या सज्जनांच्या गावामध्ये प्रवेश केला. या साधू महात्म्यांनी सर्व शिष्य समुदाय त्यांच्या सोबत आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर या 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 महाराजांना बसायला आसन टाकलंय, महाराजांचं चरण प्रक्षालन केलंय, औक्षण केलंय आणि त्यानंतर महाराजांचं उपहाराची व्यवस्था आहे, भोजनाची व्यवस्था आहे अगदी. आणि त्यानंतर त्या ठिकाणी सत्संगही घडावा आणि निघायची वेळ आली ना, निरोप घेताना त्या ठिकाणी त्या महाराजांनी त्या सज्जनांच्या गावाला आशीर्वाद दिला, तुमचं गाव ओस पडो. शंका येते ना, शंका येते. जिथे अंगावर चिखल फेकलाय, दगड धोंडे फेकून मारलेले, त्या लोकांना आशीर्वाद देताना तुमची इथे भरभराट हो. आणि ज्यांनी आवभगत केली, ज्यांनी स्वागत केलंय, ज्यांनी पूजन केलंय, जे सत्संगामध्ये बसले, ज्यांनी आरती उतरली, त्यांना म्हणतात तुमचं गाव ओस पडो. त्या शिष्यांना शंका आली, गुरुदेव गुरुदेव हा कसला प्रकार आहे आशीर्वाद देण्याचा, वर्म नाही हो कळाला आम्हाला. हे महाराज, हे गुरुदेव, हे प्रभू, हे नाथ, जरा समजावण्याचा प्रयत्न करा ना. आम्हा पामरांना, आम्हा लेकरांना, आम्हा अज्ञानी जीवांना नाही कळालं तुमच्या या आशीर्वादातलं रहस्य, सांगा की जरा. त्यावेळेला ते साधू सांगतात, शिष्यगण हो, ज्या गावामध्ये आपल्याला शिव्या दिल्या गेल्या, ज्या गावात छळ केला, ज्या गावात त्रास दिला, ज्या गावामध्ये भगवी पताका खाली पाडण्याचा प्रयत्न केला, ग्रंथांची हेळसांड केली, साधू सज्जनांना त्रास देण्यात आला, त्या गावाची भरभराट तिथेच हो. हा जो आशीर्वाद दिला त्याचं कारण आहे, हे नास्तिक लोक जर का या गावाच्या बाहेर निघाले तर हे अख्खं हिंदुस्थान नासवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुमची इथेच भरभराट हो. जेही काही झालं ते तुमचं सगळं इथे, या गावाच्या बाहेर नको. रहस्य आशीर्वादातलं कसा मार्गदर्शन केलं असेल, कसा उपदेश केला असेल. साधूच्या बोलण्याच्या पाठीमागचं तात्पर्य कळण्यासाठी सुद्धा आपल्याकडे तेवढी बुद्धिमत्ता असणं आवश्यक आहे. नाहीतर कोणी उचलती जीवन टाळूला लावतं, काय महाराज लोकांना कळतं म्हणते. आधी आपलं तपासून पाय, किती अंधारी कळतंय ना. आणि जे सज्जनांचं गाव आहे, त्या सज्जनांना आशीर्वाद दिला की तुमचं गाव काय ओस पडो. ओस पडो म्हणजे काय, की तुमच्या गावामध्ये तुम्ही सज्जन इथे कोणी राहता कामा नाही. काय कारण त्याचं, आम्ही काय केलं असं वाईट, असला काय आशीर्वाद दिला तुम्ही. आणि आम्हाला माहित आहे सिद्धांच्या वाणीमध्ये ताकद असते, जे बोलेल ते खरं होत असते नाही का. की ज्यांच्या कंठामध्ये साक्षात मां शारदा आहे, जो भी मुख से वचन कहे वो वचन सिद्ध हो जाता है. ही साधूंची वाणी आहे, सिद्धांची वाणी आहे. मग तुम्ही ओस पडो असं म्हणायला लागलात ना, हे गुरुदेव याचा अर्थ काय आहे. तेव्हा गुरु महाराज सांगतात, शिष्यगण हो, हे सज्जन जर याच ठिकाणी या गावात राहिले तर यांच्याकडे असणाऱ्या सद्गुणांचा आदर्श घेऊन दुसराही कोणी नास्तिक सन्मार्गाला लागू शकतो. म्हणून त्याच्यासाठी हे यांच्या गावातून बाहेर निघाले पाहिजे. यांनी स्वतःकडे असणाऱ्या सुसंस्काराचा, धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी गाव सोडणं गरजेचं आहे. सर्व सज्जन जर एका ठिकाणी राहिले तर धर्माचा प्रचार प्रसार होणार नाही. म्हणून कोणी संभाजीनगरहून येतं, कोणी आळंदीहून येतं, कोणी नाशिकहून येतं, कोणी येवल्याकडून येतं, कोणी इगतपुरीहून येतं, हे धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं आहे की संत जो उपदेश करतात त्याच्यात तुमचं आमचं हित आहे, धर्मासाठीही आणि सर्व सज्जनांच्या हितासाठी, सर्व जीवांच्या कल्याणासाठी संतांचं मार्गदर्शन आहे. म्हणून तुमच्या आमच्या हातामध्ये असणारा जो अल्पावधी आहे ना, या अल्पावधीमध्ये भगवंताची प्राप्ती व्हावी हा हेतू आहे तुकोबरायांचा. म्हणून सांगतात, हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ तुटतील. सावध केले तुकोबरायांनी. भलत्या ठिकाणी जर गुंतलात ना तर ती भलती मार्ग, त्याला विशेषण दिले गबाळाचं, अभंगाचा द्वितीय चरण. अनेक नका पडू गबाळाच्या बजाने वाले, इथून आम्ही नुसतं म्हणतो बजा, पण क्या बात आहे. चला, तुकोबराय सांगतात, सावध करतात, अनेक नका पडू गबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन. हे दादा हो, आता का जर एकदा ही संधी सोडून दिली ना, मग मात्र पुढे नागवन आहे म्हणजे फजती. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, काय फायदा
येवोनी गोपाळ राहे तेथे नाही निर्मळ केलं तर गबाळ भरलेले ध्यानात ठेवा असा त्याचा अर्थ होतो भगवंताने येऊन राहावं किंवा असलेला भगवंत कळावा असं जर वाटत असेल तर मळ अर्थात गबाळ दूर करावं चित्त निर्मळ करावं ही अपेक्षा आहे तुकोबारायांची गुरु धाविलिया वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा धुओनी मळकटा बुद्धीचा जेणे गुरु धाविलिया वाटा विठ्ठल विठ्ठल गुरु धाविलिया वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा धुओनी मळकटा बुद्धीचा जेणे धुओनी मळकटा बुद्धीचा जेणे गुरु दाविलिया वाटा ज्ञानोबा बुद्धीचा मळ धुवायचा असेल तर गुरुने दाखवलेल्या वाटेनं जाणं आवश्यक आहे नाही त्या वाटेनं गेला तर आणि नका पडू गबाळाच्या भरी मग ते बाकीच्या वाटा काय आहे गबाळ आहे गबाळ मी नाही म्हणत तू गोबराय सांगायला म्हणून फक्त बाहेर ही जी व्यसना करून तुम्ही शरीर खराब करायला लागलात एवढंच गबाळ आहे असं नाहीये तर मनामध्ये विषयासक्ती ठेवणं हे त्याच्यापेक्षा गबाळ आहे विठ्ठल विठ्ठल